काय आलं रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे ओके. दीपक केसरकर, दीपक केसरकर जिथे कुठे असाल त्यांनी प्रवीण कांबळेला संपर्क साधावा. दीपक केसरकर प्रयोगशाळेच्या इथं प्रवीण कांबळे उभा आहे. अंपायर निर्णय कळवतील. सर्वांनी आपली फील्ड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला अंपायर वाईट चेंडू आहे नॉट आउट आहे. दुसरा षटक दिनेश घेऊन येतोय आणि एक चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू वाईट टाकलेला आहे त्याने. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूमध्ये चौकार लागलेला आहे त्याला आणि 4 धावा. अंपायरचा निर्णय 4 धावा 2 चेंडू 18 धावा. आणि अण्णाने बॉल पकडलेला आहे. बड्डे बॉय आहे तो आज. बड्डे बॉय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी.
आता स्ट्राईकवर आहे तो रहमान, गेल्या मॅचचा सामनावीर. खूप चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. पाहूया या मॅचमध्ये काय करतोय. दिनेश यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चलबल झाली होती, पण एक धाव नक्कीच मिळेल आपल्या शुभ्रा 11 या संघाला. आणि अंपायरचा निर्णय वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 21. 4 चेंडू 21 धावा. आणि अण्णांनी सुंदर अशी क्षेत्ररक्षण करून नक्कीच 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. या दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय दिनेश. बावीस धावा. आमचे ओनर अर्जुन भाऊ साळुंके सकाळी जे गेले ते अजून आलेले नाही आहेत. हरवलेत. सुंदर फटका मारतोय सकाळपासून आणि या मॅचमध्ये 4 पाहायला मिळालेले नाही आहेत रहमानच्या बॅटमधून. आणि 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 23. या पुढील जो सामना रंगणार आहे तो 7 ब्रदर वर्सेस आर्यन इंडियन्स. पडद्याला सोडायचं आहे सर्वांनी, पडदा सोडून उभे राहायचं आहे पाठी. चला पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय. सज्जन 11 या संघाचा सुंदर गोलंदाजी करतोय हा छोटासा खेळाडू. याचं नाव सांगावं प्लीज. छोटू. खरंच छोटू हा चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि पहिलाच आणि खरंच रहमानच्या बॅटमधून चौकार नाही येणार, कारण आणि हा निर्धाव चेंडू. एक चौकार लागल्यानंतर परत कमबॅक केला आहे या छोटूने आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे रहमान यांना. रहमान हे कव्हरच्या दिशेने खूप चांगले फलंदाजी करतायत, त्यामुळे 4 फिल्डर त्यांनी सज्ज केलेले आहेत सज्जन 11 भाईंनी कव्हरच्या दिशेने. निखिल कांबळे यांच्या बॅटमधून आणखीन एकही चौकार पाहायला मिळाला नाही. प्रेक्षक आतुर आहे. बंड्या, निखिल कांबळे उर्फ बंड्या नावाजलेला अष्टपैलू खेळाडू, याच्या बॅटमधून आपल्याला एकही चौकार मिळाला नाहीये. या पहिल्या षटकामध्ये मारले, या 3रा षटक सुरू आहे.
प्रेक्षक आतुरते चौकाराची वाट पाहत आहेत. सज्जन 11 क्षेत्ररक्षणात फेरबदल, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आशिष, खूप वेळ झालेला आहे आणि आणखीनही खूप सामने बाकी आहेत. 8:30 झालेले आहेत. 12च्या अगोदर आपल्याला फायनल सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या झाली आहे ती 1-30-29. पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. निखिल कांबळे यांचा पण बॅट आणि बॉलचा संपर्कही नाही. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. आता परत आलाय तो रहमान शेख स्ट्राईकवर. इस्माईल शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रहमान शेख यांना चौकार मारला तर कडक चौकार. सुंदर मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसलाय आणि धाव तोडलेली आहे ही चांगली जोडी. धावसंख्या झालेली आहे ती 30. 3 षटक पूर्ण 30 धावा. अरविंद सर, मगापासून आपण सेकंड राऊंडचे सामने पाहतोय. यामध्ये पहिल्या 2 षटकात खूप जास्त रन कुटतायत बॅट्समन, पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये यांना काही धावा करता येत नाहीयेत. याचं काय सांगू शकता तुम्ही? याचं काय झालं असावं? का पिचवर मावशर आलंय, ड्यूबी वगैरे पडली आहे, याचा काही परिणाम झालाय? आता मध्ये इनिंग्स मध्ये ब्रेक होईल तेव्हा आपण जाऊन पिच रिपोर्ट पण घेऊन येऊया बाबू. ठीक आहे. लहानसा गोलंदाज यांनी या सामन्यामध्ये तिसरी षटक खूपच उत्कृष्ट असे टाकले आहेत. फक्त 6 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 6 धावा देऊन गेलेला, 1 चौकार खाल्लाय सुद्धा. एकही वाईट अवांतर धाव न टाकली नाहीये त्याने. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याचे 2 तरी वाईट असायचेच आणि 1 5, पण या शेवटच्या सामन्यात त्यांनी काही अतिरिक्त करायची काही इच्छा केली नाहीये. शेवटचं षटक घेऊन येतात आशिष. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक. तीस 30 6 आले. ओके. तांत्रिक बिघाडामुळे 1 रनची गफलत झाली. 29 धावा. असो, सकाळपासून मित्र दोघं बसलेत, खैरी आणि कार्तिक निकाळजे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चला मॅच कडे वळूया. सर, काय वाटतं तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये किती रन कुटतील रहमान? मला तर वाटतंय कमीत कमी 12 ते 14 रन मारतील, कारण सुरुवातीपासून आतापर्यंत सकाळपासून त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आणि त्यांचा 1 विकेटही गेलेला आहे. निखिल याच्या स्वरूपात चांगली फलंदाजी करत होता तो, पण आता त्याचं विकेट गेल्यानंतर एक जबाबदारी आलेली आहे आणि विकेट आपण बघितला तर त्यांचाच विकेट गेलेला आहे. 1 मिनिट डीजे 1 मिनिट डीजे. अंपायरने निर्णय कळवायचा, कोण आउट आहे? अश्विन लोखंडे. ओके. एकही चेंडू न खेळता बाद झालेला हा खेळाडू खूप दुर्दैवी आउट झालाय. खूपच दुर्दैवी म्हणू शकतो आपण. बॉल न खेळता आउट होणे. आणि परत एकदा एक लेजेंड उतरलेला आहे, राजेश उर्फ वडा. या अगोदर तुम्ही 3-4 वर्ष अगोदर पाहिलं असेल राजेश यांची बॅटिंग. लेगच्या दिशेने एका घावात 2 तुकडे करणारा बॅट्समन. यावर्षी काही बॅट तळपली नाहीये. बॅटला काही बॅटच्या मधोमध काही चेंडू लागला नाही आतापर्यंत, पण या मॅच मध्ये लावायला पाहिजे तरच. सुंदर फाटका. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण करतोय तो सज्जन 11 या संघाचा हा छोटासा खेळाडू कुणाल. खूप चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. आणि आता स्ट्राईक वरती आहेत ते राजेश. पाहूया
एकही चौकार पाहायला मिळालेला नाही आहे सकाळपासून त्यांच्या बॅटमधून. आणि आपण याच्या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर अश्विन कांबळे यांनी खूप चांगली जी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मॅच जिंकून दिलेली आहे. आणि हे एक ओल्ड इज गोल्ड म्हणण्यासारखे राजेश आहेत. बघूया आपण या मॅचमध्ये काय करतायत. आणि बघा जसं मी सांगितलं तसं सुंदर फटका मारलेला आहे आणि कमबॅक केलेला आहे त्यांनी आणि दाखवलं आहे की मी पण काही कमी नाही आहे, अजून पण माझ्यात ताकद आहे. तीन मॅच प्रॅक्टिस करून 2 मॅच प्रॅक्टिस करून तिसऱ्या मॅच मध्ये त्यांनी दाखवलं की मी अजून थकलेलो नाही आहे, मी अजून चालू आहे. आणि चौकार मारून त्यांनी आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच मिळवून दिलेल्या आहेत. आणि परत रिव्हर्स स्वीप आणि तसेच बड्डे बॉय यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. एकही बॉल तिकडनं सोडलेला नाहीये त्यांनी सकाळपासून. बड्डेच्या दिवशी आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान देतोय तो हा छोटासा खेळाडू. स्कोर झालेला आहे तो 36 धावा. आणि शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील उरलेले आहेत. बघूया आशिष काय करतोय. अजून रहमान स्ट्राईकवर. आणि लेगच्या दिशेने पटकावलेला आहे. आणि छोटा सचिन आपला जितू यांच्याकडे चेंडू. एकच धाव. खूप चांगलं असं कॉम्बिनेशन या टीम मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. जसा बॅट्समन चेंज होतोय तसे सगळे प्लेयर चेंज होत आहेत. क्षेत्ररक्षणात आपोआप बदल होतोय. कॅप्टनला काही जास्त कसरत करायची गरज लागत नाहीये. सर्व खेळाडू आपलं 100% योगदान देत आहेत. आणि हीच टीम स्पिरिट असली पाहिजे. मॅच कुठलीही असो, मॅच मध्ये हार जीत तर होतच असते. आपल्या इथे विवेक जाधव उपस्थित आहेत. विवेक भाऊ तुझं हार्दिक स्वागत. आपल्या या मॅच साठी भाऊने सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांनी सर्व आपल्या या खेळाडूंना शूज स्पॉन्सर केलेले आहेत. विवेक जाधव तुम्ही आमच्या या छोट्या छोट्या खेळाडूंना, आमच्या या क्रिकेट प्रेमींना जे योगदान करतायत, तुम्ही जे सहकार्य करतायत, तुमचं खरंच मनापासून आभार. असंच आमच्या या छोट्या क्रिकेटरांना तुम्ही सहकार्य करत राहा. यानंतरचा जो सामना रंगणार आहे तो 7 ब्रदर्स वर्सेस आर्यन इंडियन्स. आणि मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की मंचकावर यायचं आहे. आपले विभाग प्रमुख प्रमोद दादा शिंदे यांच्या हस्ते हा टॉस उडवण्यात येईल. आर्यन इंडियन्स यांचे कर्णधार राजा पिल्ले आणि 7 ब्रदर्स अमोल रामदे, कॅप्टन अमोल रामदे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. दादांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे या पुढच्या सामन्याचा. आणि मला वाटतं ह्या ए आणि बी ग्रुप मधल्या हा शेवटचा सामना असेल. बी ग्रुप मधला तर हा शेवटचा सामना आहे. पण ए ग्रुप मधील 7 ब्रदर्स वर्सेस आर्यन इंडियन्स, राजा पिल्ले टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. अरे बघ ना इथे पंकज तू वरती इथं ए अरे इथे जा ना तुम्ही, ले फोटो ले. ओय कार्तिक, कौशिक. दादांना विनंती आहे त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. अच्छा तुमची मॅच बाकी आहे का? बरं. पहिला चेंडू आणि
कॅच पकडले. ओके आउट. पहिल्या चेंडूमध्ये एक गडी बाद केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे अश्विन यांनी. कोण नाणेफेकीचा गोल कोण जिंकलेला आहे? पंकज, कोण जिंकलं नाणेफेक? सेवन ब्रदर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. अकीब आलेला आहे स्ट्राइक वरती. सेवन ब्रदर्सच्या सर्व प्लेयर्सनी साऊंड जवळ यायचं आहे. साऊंड जिथे आहे तिथे तुमचा कर्णधार तुमची वाट बघतोय. सर्व सेवन ब्रदर्स आणि आर्यन इंडियन्स चे सर्व खेळाडू स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. तुमचे कर्णधार तुमची वाट पाहत आहेत. आणि कडक रिव्हर्स आणि 4 धावा. तीन चेंडू मध्ये 5 धावा. आणि विकेट. नवीन बॅट्समन फ्रेश बॅट्समन आलेला आहे तो लल्लू. सज्जन 11 या संघाचा. सकाळपासून काही बाटीमधून काही चमत्कार पाहायला मिळालेला नाही लल्लू यांच्या. पाहूया या मॅचमध्ये शेवटची मॅच असेल बहुतेक त्यांची आणि या मॅचमध्ये काय करतायत आपल्या संघासाठी. सुंदर फटका मारला होता पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण राजेश यांच्याकडून मी सांगू इच्छितो सर्वांना. हे खेळलेले आहेत ना, हे तिसरी मॅच पण खेळलेले आहेत, हारलेले. अच्छा 4-4 पॉइंट केलेले ते. ना ना जिंकलेत ना दोन्ही पण. सेवन ब्रदर्सचे एक बंडे आहे तिथं. रेहमान आहे हे याच्या पण जेव्या कॉमेंट्री शेअरी केलं हे जर मस्ती मत कर हे फॉलो कर. बॉलरचं नाव कुमार. आणि दिशाहीन गोलंदाजी करताना कुमार यांच्याकडून एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 8. सुंदर फटका आणि 4 धावा. आणि पाटी अजयराम शिंदे यांच्याद्वारे चांगलं क्षेत्ररक्षण. रात्र
कालची रात्र पूर्ण रात्र त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे या ग्राउंडवरती. थांब जरा खाजू दे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय हा कुमार आपल्या संघासाठी. 5 चेंडू झालेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये त्याने 8 धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 16. पाहू शकता तुम्ही खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक चौका खाऊन सुद्धा 8च धावा दिलेल्या आहेत त्याने आणि धावसंख्या झाली आहे ती 16. एक मिनिट किती झाले? 15. कटका गेले तिथं. अच्छा सॉरी माझीच बाय मिस्टेक. 15 धावा. एकोणचाळीस धावाचं लक्ष्य आहे आणि मला वाटते ह्या 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जशी ह्याच्या अगोदर मॅच झाली त्याच पद्धतीने दुसरी ही सुद्धा मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूत 24 धावाची आवश्यकता. स्कोर झालेला आहे तो 15 नाही 15 झालं बरोबर. 15 पाटी ते लहान मुलांना सांगा पडद्याला सोडा म्हणून. चार सिंगल आहे. एक मिनिट. तू बरोबर 16 बरोबर बोललो होतो. सॉरी मित्रांनो 16 झालेत. आणि अंपायर चौका नाही वरून टॅक 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 टॅक. 2 मिनिटं अंपायर निर्णय कळवतील. दोन मिनिट. तिथे काही प्रेक्षक आहेत. प्रेक्षक तुम्ही पाहिलं का काही? अंपायरने तर सांगितलं चौकार आहे म्हणून. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो पडदा सोडून तुम्ही पाठी उभे राहा. अरे यार अंपायर रिव्ह्यू आहे चौकार चेक करण्यासाठी. बघू सांगू ना आपण.
एकच धाव आहे. पडद्याला बॉल लागलेलाच नाहीये. चला आपल्याकडे YouTube वाल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. त्यांच्यामुळे आपल्याला हे जी स्पर्धा आहे ती खूप चांगल्यारीत्या आपण पाहू शकतो. आणि मीडिया क्रिक ही त्यांचं मीडिया चॅनल आहे. आणि चौकार पीयूष घ्या 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 पुढचं काय. आणि 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. 9 चेंडूत 18 धावांची गरज. निखिल आपल्या संघासाठी खूप मेहनत करतोय, फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय. आणि खूप स्लोअर असा टाकला होता आणि स्लोअरच्या दिशेने फक्त एकच धाव दिलेली आहे. अजयराम शिंदे आपल्या संघासाठी खूप मेहनत करतायत. सकाळपासून त्याच जागेवर आहेत. त्यांना असं वाटतं ऊन आहे म्हणून ते सावलीतच उभे राहत आहेत त्या झाडाच्या. पण आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवतायत. आणि त्यांनी 4 धावा जरी वाचवल्या असतील तरी पुढे 4 धावा दिलेल्या आहेत. घ्या डीजे घे. 26 5 चेंडू 26 धावा. आणि कडक 4 मारलेला आहे तो अकीब यांनी. नो डाऊट चौका. आणि मॅच मध्ये कमबॅक केलाय. आणि आता मॅच मध्ये कमबॅक करून 6 चेंडूत 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. टेट 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 डुप 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 डुप. अजय भाई 500 पा गया. स्कोर 30. चौथा ओवर लेके अश्विन. स्ट्राइक पे विकास. 6 बॉल 9. देखते हैं अश्विन क्या करते हैं. स्टार्ट कीजिए मैच. और ये बोल्ड लेग ब्रेक. गरीब बात है डीजे वाजवा. बोल्ड हो चुके हैं. पांच बॉल 9. न्यू बैट्समैन आशीष, एक्सपीरियंस बैट्समैन है. ते क्या करते हैं अभी. अश्विन ने हर ओवर में स्टार्टअप में फर्स्ट बॉल पे ही विकेट लिया है.
अच्छी बॉलिंग अश्विन की। 5 बॉल में 9 रन की जरूरत। स्ट्राइक पे आशीष। और ये सिंगल, अच्छा शॉट। एक धावा गेली आहे. 4 बॉल 8। मैच टफ, लेकिन आकिब को रोकना बहुत मुश्किल। देखते क्या करते हैं आकिब। 4 बॉल 8। और ये सिंगल लिया है आकिब ने। 3 बॉल 7। मैच टफ होता जा रहा है, लास्ट बॉल तक जाएगा ये मैच। पर्दे से थोड़ा लंबा रहिए। और ये अच्छी बॉल, सिंगल। फील्डिंग एकच नंबर फील्डिंग. सिंगल लिया है। 2 बॉल 6। मैच टफ हो चुका है अभी। अभी एक 4 मारना ही है इनको, तो मैच में रहेंगे। अश्विन दादाने ही तर मॅच जिंकवली संगा मालकाकडनं. 2 बॉल 6। आकिब स्ट्राइक पे। और अजय राम की अच्छी फील्डिंग। और ये एम्पायर, चुप ना यार जरा यार भाई। एम्पायर डिसीजन, लेग बाय सिंगल। सिंगल है अभी का। अजय राम ने अच्छा बॉल आया है, उसके लिए तालियां बजाइए थोड़ा। वेल फील्ड अजय। कंपलसरी चेज है, 1 बॉल 5 करना ही है। 4 करोगे तो भी मैच स्टार्ट किया जाए। एम्पायर से आर्ग्यूमेंट मत कीजिए, कुछ प्रॉब्लम है तो कैप्टन यहाँ आके बोल सकते हैं। रिव्यू, किस चीज़ का रिव्यू चाहिए इनको? विकेट के लिए और बाउंड्रीज के लिए रिव्यू है, वाइड के लिए रिव्यू नहीं रखा गया है, एक्स्ट्रास के लिए रिव्यू नहीं है। एक्स्ट्रास के लिए रिव्यू नहीं रखा गया है, सिर्फ विकेट्स, बाउंड्री। मैच स्टार्ट। 1 बॉल 5, कंपलसरी चेज है, 5 रन करना ही है। मैच स्टार्ट कीजिए एम्पायर्स, टाइम नहीं है अपने पास, और भी मैचेस बाकी है इसके बाद। एक बॉल 5। अश्विन बॉलिंग करेंगे। आशीष। और ये शुभ्रा 11 कंफर्म। शुभ्रा 11 कंफर्म हो चुकी है। और हार्ड लक सज्जन 11। आवाज आवाज आवाज. कॉन्ग्रेचुलेशंस टू शुभ्रा चॅलेंजर्स। आवाज. डीजे एक मिनिट. टाप टाप. डीजे एक मिनिट. दादांना विनंती करतो की या मॅचचे जे सामनावीर ठरलेले आहेत, अश्विन लोखंडे